आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आज संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये अनेक नवीन कार्यकर्ते प्रवेश देखील करणार आहे आणि त्यासोबतच आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकाबाबत देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही काही निर्णय घेणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेची तयारी धूमधडाक्यात सुरू केलेली आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, कोकण असेल, या सगळ्या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचा प्रभाव आहे, कार्यकर्त्याची टीम आहे, असे मतदारसंघ आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आज रोजी संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमच्या पक्षाचे मराठवाड्याचे अध्यक्ष संतोषजी मोकळे आणि पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट जयप्रकाशजी घोरपडे हे आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे, अशी मी अधिकृत या ठिकाणी आज घोषणा करतो। आणि हे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आमची समस्त टीम, आमचे समस्त नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागलेले आहे। हे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच प्रकारचे शर्तीचे प्रयत्न आमचे समस्त पदाधिकारी करतील, अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे। कोणकोणते विषय बनलो सर? पूर्व तुम्ही दोनच मतदारसंघ का निवडले? पश्चिम मध्ये शिरसाट साहेबांसोबत तुमचं वाटाघाटी काही विरोधी झालेली आहे? तूर्त आज 2 मतदारसंघाची या ठिकाणी अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे। आपण पश्चिम म्हटला असेल, बदनापूर आहे, अजून अनेक मतदारसंघामध्ये देखील आम्ही उमेदवारांची घोषणा करणार आहोत, परंतु आज तूर्त 2 मतदारसंघ आम्ही जाहीर करणार। मराठवाड्यामध्ये किती जागा लढवणार? आता मी दौऱ्यावर आहे, मी 2 दिवसांनी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर कार्यकर्त्याशी हितगुज करून त्या ठिकाणी देखील अनाउंसमेंट करू। महाराष्ट्र में आप क्या विषय लेके, मतलब किन मुद्दों को लेके इलेक्शन में उतरने वाले? अभी देखो, मराठीत बोलू का? हिंदी मराठी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून जे वातावरण आपण सगळेजण बघत आहात, या देशामध्ये आणि राज्यामध्ये कधीही इतकं जातीय ध्रुवीकरणाचं राजकारण आपण बघितलेलं नाही। परंतु अलीकडे मात्र मुसलमानांना घरामध्ये घुसून, मस्जिदमध्ये घुसून चुनके मारण्याची भाषा सुरू करण्यात आलेली आहे। या राज्यातला दलित असेल, बौद्ध असेल, इतर मागासवर्गीय असेल, तो हा गरीब घटक देखील भयभीत आहे। आणि अशा अवस्थेमध्ये या राज्यामध्ये काही लोकांना दंगली घडून पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न बघत आहे। परंतु ह्या राज्यातला जो मतदार आहे, मग तो दलित असू द्या, बौद्ध असू द्या, मुसलमान असू द्या, तो आता सक्षम झालेला आहे। तो कोणत्याही अफवावर विश्वास ठेवत नाही। आणि अशी जी मंडळी बेताल वक्तव्य करत आहे, या सगळ्यांना आवरावं अशी आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। कारण हा शांत महाराष्ट्र आहे, अशा लोकांमुळे अशांततेच्या मार्गावर जातो की काय, अशा प्रकारची भीती वाटत आहे। म्हणून आमची सरकारला कळकळीची विनंती आहे की अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या, समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या राणेसारख्या, नितेश राणे असतील किंवा बाकीचे जे लोक असतील, यांना आपण आवरावं अशी आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन के साथ युति करके उतरने वाले हैं या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत युती आणि आघाडीचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे। परंतु आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने एक मागणीनामा तयार केलेला आहे आणि तो मागणीनामा युती अथवा आघाडी यांनी जर मान्य केला तरच आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याबाबत विचार करणार आहे। सर, महाराष्ट्रामधून आपला पक्ष किती जागा लढवणार टोटल? आता मी रिजनल वाईज सगळ्या विधानसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेत आहे आणि त्यानुसार अजून किती जागा लढवणार आहे या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो नाही। परंतु ज्या ठिकाणी आमचा प्रभाव आहे, ज्या ठिकाणी आमचं काम आहे,
असे मतदारसंघ आम्ही निश्चितपणे लढवणार आहोत. नहीं, आपने अगर युति नहीं की है तो कहीं ना कहीं बीजेपी और शिंदे तक को जो है तो फायदा पहुंचेगा, ऐसा नहीं लगता? नाही नाही, असं नाहीये. आमच्या आमच्या पक्षाच्या वोट बँक आहे. आमच्यामुळे कोणाला फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार आहे, हे जर आम्ही करत बसलो तर मला असं वाटतं आयुष्यामध्ये आम्ही कधी इलेक्शन लढणार नाही. तुम्ही इतरांना का विचारत नाही की तुमच्यामुळे बीजेपी सेनेला फायदा होईल? केवळ रिपब्लिकन चळवळीने उमेदवार देऊ नये. रिपब्लिकन चळवळीतल्या लोकांनी उमेदवारी दिल्यामुळे त्या शक्तींना फायदा होतो, अशी आपण चर्चा का करत आहोत? तर आपण कोणत्या आधारावर औरंगाबाद संभाजीनगरमध्ये उमेदवार देत आहेत आणि कोणते कोणते काम केले आपल्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी ते जरा सांगा. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने या राज्यामध्ये जो उपेक्षित वंचित घटक आहे, ज्या प्रस्थापित व्यवस्थेनं त्यांना अजूनही ह्या मुख्य प्रवाहात येऊ दिलं नाही, या सगळ्या समाज घटकांची आम्ही मोठ बांधलेली आहे. आणि अनेक प्रश्न आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, महिलांवरील अत्याचाराचे प्रश्न असतील, बाकीची रस्त्याची लाईटची कामं, ही तर दैनंदिन कामं आहे. परंतु ह्या राज्यातल्या जो गरीब घटक आहे त्याला अभय देण्यासाठी, त्याला विश्वास देण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार उतरवणार औरंगाबाद आहोत. शहर पिछले 20 सालों से ज्यादा पानी की तरफ रहा है. 15 दिन में 8 दिन में 10 दिन में एक बार पानी आता और हर एक पार्टी ये बोलती कि हम 24 घंटे पानी करेंगे, पानी की समस्या दूर करेंगे. इस पे आपकी पार्टी का क्या कहना? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या संभाजीनगरामध्ये जो पाण्याचा इश्यू आहे, जो प्रश्न आहे, 8-8, 15-15 दिवस जे पाणी येत नाही, परंतु आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आमदार जर विधानसभेत पोहोचले तर निश्चितपणे सांगतो की आमचे आमदार हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. तर एक प्रश्न असा आहे, महायुतीने तुम्हाला युतीसाठी सांगितलं तर किती जागा मागणार? आम्ही आमचा मागणीनामा तयार केलेला आहे आणि तो दोन्हीकडे सादर केलेला आहे. त्यामध्ये मतदारसंघ देखील नमूद केलेले आहे. ती चर्चा आता चर्चेत आहे. जोपर्यंत ती चर्चा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला वाटतं ते उत्तर देणं आता. महाविकास आघाडी छोटे छोटे पक्ष घेऊन निवडणूक लढणार आहे, काय सांगा? महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडी घेऊन लढते आहे, महायुती पण घेऊन लढते आहे. परंतु आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, आम्ही एक आयडियोलॉजी घेऊन निघालेले लोक आहोत. परंतु आता राज्यात आणि देशामध्ये आपण बघत आहात की आज फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सांगणारी लोक उद्या जर आपण बघितली तर वेगळ्या कल्पात जाऊन बसलेली दिसत आहे. आणि म्हणून आम्ही देखील आता राजकीय व्यवहार करण्याचं ठरवलेलं आहे. आणि राजकीय व्यवहार हा ह्या राज्यातील, ह्या देशातील गरीब घटकांच्या हिताचाच असणार आहे. आणि तो मागणीनामा जो कोणी मान्य करेल त्यासोबत आम्ही जाण्याचा विचार करू. पूर्ण भारतामध्ये महायुती पासून मुस्लिम समाज दूर गेलेला आहे आणि हे जे चाललेलं आहे देशामध्ये कितपत योग्य आहे? फक्त मुस्लिम समाजच दूर गेलेला नाही, तर ह्या राज्यातला जो गरीब घटक आहे, जो दलित आहे, जो बौद्ध आहे, जो आदिवासी आहे, जो धनगर आहे, जो पिछडा आहे, जो भटका आहे, हे सगळेच घटक आता बेचैन आहे. आणि त्यांचा युती अथवा आघाडीवर देखील भरोसा नाहीये. परंतु आता केवळ नाईलाजाने काही लोकांना ह्या लोकांसोबत जावे लागणार आहे. आमचा प्रयत्न असा असणार आहे की ह्या लोकांना अभय कोण देऊ शकतं, या लोकांना विश्वास कोण देऊ शकतं, अशाच लोकांबरोबर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष देखील जायचा विचार आहे. पिछले 10 सालों में यहाँ पे एमआईएम ने कदम रखा है और वो महाराष्ट्र में एक मजबूत पार्टी बन के उभरी है. उनका आमदार खासदार भी चुनकर आया है. महाराष्ट्र में उनके 3 आमदार है अभी फिलहाल. तो आप क्या कहेंगे, अगर महाविकास आघाड़ी से अगर युति नहीं होती है तो एमआईएम के साथ में युति करने में कोई एमआयएमचा प्रस्ताव आला तर त्याबाबत देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निश्चितपणे विचार करेल. प्रस्ताव नहीं देना? आमचे लोक बोलतील, पण त्यांच्याकडून आलं तर आमची दारं सगळ्यांसाठी ओपन आहे. लोकसभेमध्ये आता सध्याला जरांगे फॅक्टरी चाललेला आहे, त्याच्याने महाविकास आघाडीला फायदा झालेला आहे. तुम्ही जरांगे साहेबांसोबत या चर्चा करणार की नाही? जरांगे एका जातीचा विषय घेऊन निघालेले आहे आणि आम्हाला एका जातीपुरतं राजकारण करायचं नाही. जरांगेला देखील आमची विनंती आहे की आपण ज्या मागण्या घेऊन निघालेल्या आहात त्या राज्यघटनेच्या चौकटीत बसता आहेत की नाही याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे.
केवळ मी म्हणतो म्हणून माझी मागणी मान्य करा असं आपण या राज्यात चालणार नाही, या देशात चालणार नाही. या राज्याने या देशानं संविधान स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या अंकित राहून तुम्हाला तुमचे मागण्या मांडून प्रश्न सोडवावे लागतात. मराठाला आरक्षण भेटण्याच्या पक्षामध्ये मराठाला आरक्षण भेटण्याच्या पक्षामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या मानसिकतेचे आम्ही आहोत. मराठा आरक्षणाला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे, परंतु मराठा आरक्षण देत असताना ते कोणत्याही घटकाचं आरक्षण कमी होणार नाही याची मात्र खबरदारी घेतली. या आरक्षणा संदर्भामध्ये ओबीसी आणि मराठा समाज जे ते महायुतीला पण नाराज आहे, कारण भारतीय जनता पार्टी जे त्यांना आश्वासन देते ती खरं टिकत नाही. आता जे आश्वासन झालेले तर कुठेतरी मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लागलेले, काय सांगा? मराठा समाजाचं जे आरक्षणाचा मुद्दा आहे हा राज्य स्तरावर कधी न सुटणारा आहे. हा खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि केंद्राने पुढाकार घेऊन जर काही त्यामध्ये निर्णय घ्यायची इच्छाशक्ती प्रदर्शित केली तरच हा विषय मार्गी लागू शकतो. म्हणून महाराष्ट्रात भांडून उपयोग नाही. आणि मला असं वाटतं आपण म्हटल्याप्रमाणे की जरांगेच्या बाजूनच सर्व मराठा समाज आहे असं पण अजिबात नाही. बाकी अनेक मराठा समाजातली लोक आम्हाला भेटतात, ते देखील खाजगीमध्ये सांगतात की जरांगेची मागणी जी आहे ही अवास्तव आहे, ती कधी मान्य होणारी नाही, अशा प्रकारची देखील चर्चा. पक्षाची काय भूमिका असणार मराठा? आम्ही तर पाठिंबा दिलेलाच आहे ना, परंतु निस्ता आम्ही पाठिंबा शाब्दिक देऊन उपयोग नाही. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की हा राज्याचा विषय नाहीच आहे आणि जरांगे ज्या दिवसापासून आंदोलन करत आहे त्या दिवसापासून मी पुण्याच्या प्रेसमध्ये सांगितलं होतं की हा प्रश्न नरेंद्र मोदींना घेतला पाहिजे, नरेंद्र मोदींना याच्याबाबत विचार केला पाहिजे. आता या राज्यामध्ये तर त्यांचं सरकार आहे, या सरकारने नरेंद्र मोदीशी संवाद करून हा विषय मार्गी लावा ना. केवळ एखाद्या समाजाला झुलवत ठेवण्यासाठी, केवळ समाजाची मतं लाटण्यासाठी आणि अनेक वर्ष तो प्रश्न रेंगाळत ठेवायचा जर असेल तर मला असं वाटतं तो मराठा समाजावर देखील अन्याय होण्यासारखाच विषय आहे. ठीक आहे, धन्यवाद. मोकळे. तसा मी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी आहे. मी गेल्या 2003 पासून रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतो. फुले शाहू आंबेडकरी विचारधाराचा मी काही कार्यकर्ता आहे छोटासा. मी रिपब्लिकन चळवळीमध्ये अनेक वर्षांनी काम करत असल्यामुळे मला सर्व जनसामान्याचे प्रश्न माहिती आहे, गोरगरिबाचे प्रश्न माहीत आहे. मी जेव्हा या रिपब्लिकन चळवळीमध्ये आलो तेव्हा मी जवळपास इथे अनेक शेकडो लोकांना जे BPLचे धारक आहे यांना मी पिवळे रेशन कार्ड मिळवून दिलेले आहे. अनेक लोकांच्या ज्या नागरी समस्या आहेत, जसे पाण्याच्या समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, ज्या पण समस्या असतील, पोलीस स्टेशनच्या असतील, हे मध्यस्थी करून मी सोडलेले आहेत. मी रिपब्लिकन पक्षाचा एक खरा अनुयायी आहे. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा हा मिळालाच पाहिजे, हा हेतू सर्वांनी घेऊन अन्न, वस्त्र, निवारा मिळाला पाहिजे. परंतु येथील जी मनुवादी व्यवस्था आहे शासनामधील, प्रशासन व शासनामधील, हे सर्वसामान्यांना हे मूलभूत सेवा देत नाही. आजही अनेक जण पाण्यापासून वंचित आहे, आज पण कपड्यापासून वंचित आहे, आज पण अन्नापासून वंचित आहे. वाढती महागाई, बेरोजगारीचं एवढं कळस गाठलं आहे की जे अनुसूचित जाती जमातील, ओबीसी, ज्या पण बॅकवर्ड कास्ट आहेत यांना सुद्धा कर्ज काढण्यासाठी जातात, परंतु यांना कर्ज वेळेवर मिळत नाही, कर्ज प्रकरण यांचे होत नाही. परत नोकरीचं कंत्राटीकरण केलेलं आहे, शासकीय नोकरीचं, हे कंत्राटीकरण बी रद्द करण्यात यावे अशी सुद्धा आम्ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनेकदा मागणी केलेली आहे. तसेच पूरे इलेक्शन में आपकी लड़त किसके साथ में होने वाली है? आपको क्या लगता है मेरे सामने कौन मजबूत कैंडिडेट है? मला तर मध्य मतदारसंघामध्ये जे आघाडीचे प्रदीप जयस्वाल आहेत, हे जे विद्यमान आमदार आहेत यांच्यासोबत आमची लढत राहील. आणि आमचं गोरगरिबात काम असल्यामुळं या ठिकाणी लोक मला निवडून देतील. एक सच्चा, एक चांगला कार्यकर्ता असल्यामुळे मला लोक निवडून देतील. पक्षाने तुम्हाला संधी दिली, हा,
शहरामधून मध्ये विधानसभा म्हणून तुम्हाला उमेदवार म्हणून घोषित पण केले. हो. तुमच्या जाहीरनाम्याने तुमचं काम काय असणार आहे? आमचा जाहीरनामा, आम्ही आमदार जर आम्हाला जर संधी मिळाली, पहिले सर्वात अगोदर आम्ही सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवणार आहोत. सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न सोडवणार आहेत. जे गोरगरीब लोक आहे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा हा कशा प्रकारे उपलब्ध करण्यात येईल आम्ही हे बघणार आहोत. जे करून आताचं जे शासन आहे लोकांना मतं मिळण्यासाठी पैसे वाटप करत आहे लाडकी बहीण योजनेतून, हे पण आमच्या निधीतून पैसे देत आहे, हे पण एक चुकीची बाब आहे. म्हणून आम्ही असे पैसे वगैरे कोणाला देणार नाही. पण ज्या शासनाच्या योजना आहे, ज्या संविधानात ज्या लागू होतात त्या योजना आम्ही गोरगरिबांसाठी लाडकी बहन योजना बंद होना चाहिए या चालू रहना चाहिए? बंद झाली पाहिजे ती योजना, बंद झाली पाहिजे. ते फक्त मताकडे बघून मतदान कसं मिळेल हे प्रलोभने दाखवून हे लाडकी योजना चालू केलेली आहे. माझं नाव जयप्रकाश गुलाबराव घोरपडे आहे. मी औरंगाबाद येथे गेले 60 वर्षापासून इथे राहतो. मी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात सर्व्हिसला लागलो होतो 1982ला. त्यावेळेस मी सिनियर क्लार्क, ज्युनियर क्लार्क आणि सुप्रिटेंडेंट या पदावर गेलो होतो आणि मला रिटायरमेंटचे 45,000 रुपये मला पेन्शन मिळते. मी रिटायर झाल्यानंतर मी वकिली करतो. 1915पासून मी वकिली करतो. आज मला 10 वर्ष होतात आणि माझे संबंध ती मोकळे साहेबांशी बऱ्याच दिवसापासून आहेत. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एकटे निवडणूक म्हणजे प्रचार न करता तुम्ही जर आमच्या पार्टीमध्ये आले तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि तुम्हाला जास्तीत जास्त मताने आम्ही विजय मिळू असं त्यांनी मला आश्वासन दिलं असल्यामुळं मी पुणे येथे साहेबांनी मला तिथं कॉल केलं होतं आणि साहेबांनी माझा तिथं प्रवेश केलेला आहे, माझा सत्कार केलेला आहे. मला खूप अभिमान वाटतो की सरांसारखे मला नेते मिळालेले आहेत आणि मी दिवस रात्र त्यांच्यासोबत राहणार आहे. आणि औरंगाबाद शहरामध्ये मी आपल्याला माहीत आहे की कोर्टामध्ये 2001 ते 2013पर्यंत मी विशेष न्याय दंडाधिकारी होतो. एक जज पण होतो मी आणि ती पण मी भूमिका तिथं लोकांना न्याय देण्यासाठी केलेली आहे. मी लोकांना तर न्याय दिला होता, परंतु आता या सर्वांना मी न्याय देईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणूनच मला साहेबांनी पुरेमध्ये उभं केलं आणि मी पूर्णपणे साहेबांनी जर पाठिंबा दिला तर मी निवडूनच येईल अशी मला पूर्ण शाश्वती आहे. मी तयारी चालू आहे माझी. आता सर्वच उमेदवार कामाला लागलेले आहेत. हां, तुम्ही आता कशा प्रकारे प्रचार ते करणार? आम्ही सर्व मिळून आमचे जेवढे कार्यकर्ते आमचे ते कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रचार करणार आहोत.